नाव ऐकता बरोबर समोरच्या शाहिरीला घाम फुटण्याची एवढ्या जबरदस्त शाहिरा आहेत. तर एवढ्या मोठ्या शाहिराबरोबर आज दुय्यमचा सामना. कहना है कहा राजा भोज और कहा गंगू तेली. बोला काका. हाँ, हमारे काका ताराचंद जी जामुलकर साहब इनकी ओर से इस विचारधारे पर 21 रुपए का पारितोषिक मिला. पार्टी शुक्रिया अदा करती है. थैंक यू. तर एवढ्या मोठ्या शाहिराबरोबर दुय्यमचा सामना आणि बसलेल्या लोकांचा समज असते, कल असते. शाहीर लोक हे विद्वान असतात, अभ्यासक असतात, यांना शास्त्र पुराणाची माहिती असते आणि कुठेतरी डाव पेचावर गंमत यावी या दृष्टिकोनातून एक शाहीर दुसऱ्या शाहीरवर प्रश्न रूपाने डाव करत असते. बरोबर. तर पहिल्या डावाच्या मानकरी सन्माननीय जयाताई मॅडमने एका प्रश्नाची विचारणा केली आणि प्रश्न असा म्हणते त्यांचा की म्हणते सिंधू घाटीमध्ये 3 गण देवता होत्या. सिंधू घाटीमध्ये संस्कृतीमध्येच म्हणा 3 गणदेवता होत्या. त्या गणदेवता कोणत्या आणि त्याची एक गणनायिका होती. त्याची एक त्या 3 देवताची एक गणनायिका होती. हा 3 गणदेवता मिळून एक गणनायिका होती. हो तर गणनायिका होती. त्या गणनायिकेचं नाव काय? 3 गणदेवता आणि त्याची एक मुख्य. समजलं की नाही? तर त्याचं नाव काय? तर मॅडम जी तुम्हाला सांगू आताची जी संस्कृती आहे हे पुरुष प्रधान संस्कृती आहे. पण आधीच्या काळात जी संस्कृती होती ही स्त्री संस्कृती होती. तिथे त्या संस्कृतीमध्ये सगळे लोक राजा म्हणजे राण्या महिला होत्या आणि महिलांचे गण होते. समजले की नाही? तुम्ही 4 विचारल्या पण ते 8 गण होते. समजले की नाही? त्या मुख्य 8 गणनायिका होत्या. तुम्ही 4 विचारल्या काही हरकत नाही. चला तुम्ही वेगळं वाटलं असेल, मी वेगळं वाटलं असेल, परंतु तर त्या 3 गणनायिका गणदेवता कोणत्या आणि त्याची मुख्य नायिका कोण? तर मॅडम जी ऐकून घ्या. ब्राह्मी, माहेश्वरी, वैष्णवी आणि कौमारी. लिहून ठेवा आपल्याकडे. ब्राह्मी, माहेश्वरी, वैष्णवी आणि कौमारी. तर यामधल्या 3 कोण? ब्राह्मी ही मुख्य नायिका, ब्राह्मी हे मुख्य नायिका आणि माहेश्वरी, वैष्णवी आणि कौमारी ह्या 3 गणदेवता आणि याची मुख्य नायिका गणनायिका कोण? ब्राह्मी. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आता तुमच्याकडे काय आहे? मी असं नाही म्हणत मी लेडी हुज्जत करणारा शाहीर नाही आणि माझ्याकडे जे आहे मी हवेत बोलत नाही, पुराव्यानिशी बोलत असतो. समजलं का नाही? माझ्या गुरुजींचं काम तेच आहे. नाही तर मग काय सांगतो तू? त्याजवळ पुस्तक आणि माझ्याजवळ काय? माझ्याजवळ काय झेंडूबाम आहे? अशी शायरी होत असते पण ती शायरी आम्हाला करायची नाही. चला काही हरकत नाही. तुमच्याकडे आहे ते तुम्ही जगाला पटवून सांगा. तुमची जीत होईल, माझी हार होईल. मी लेडी उत्तर करणार नाही. समजलं का नाही? आता माझा प्रश्न काय म्हणते जरा लक्ष देऊ नये का? तर तुम्हाला सांगतो जन्म आहे तर मरण आहे. बरोबर. जो जन्मास आला त्याला एक ना एक दिवस मरणे. जयाताई तुम्हालाही मरण आहे आणि मलाही मरण आहे आणि प्रत्येक बसलेल्या लोकांना मरणे. वाचण्यासाठी कोणी आलेला नाही. परंतु एखादी महिला किंवा गरोदर असली, एखादी महिला जर गरोदर असली तर त्या महिलेची ट्रीटमेंट डॉक्टरांकडे असते. बरोबर. आणि तिच्या 3-4दा सोनोग्राफी काढलेल्या जातात. आणि त्या सोनोग्राफीनुसार ते डॉक्टर लोक निदान लावतात की बाई तुला आता 3 महिने कंप्लीट झाले आणि नंतर या तारखेला 5 महिने कंप्लीट होतील, नंतर या तारखेला तुला 9 महिने 9 दिवस कंप्लीट होतील आणि त्या अगोदर तुला दवाखान्यामध्ये कुठेतरी ऍडमिट व्हायचं आहे आणि ऍडमिट झाल्यानंतर या तारखेला तुला मुलगा होणार आहे. म्हणजे जन्माची तारीख आम्ही निश्चित करू शकतो. बरोबर आहे? करू शकतो की नाही? डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मॅडम जी 7 महिन्यामध्ये बाळाचा जन्म होते. समजले की नाही? तर जन्माची तारीख आम्ही निश्चित करू शकतो परंतु मृत्यूची तारीख आम्ही निश्चित करू शकत नाही. मॅडम जी क्या कह रहा हूं मैं? जन्माची तारीख आम्ही निश्चित करू शकतो पण मृत्यूची तारीख आम्ही निश्चित करू शकत नाही. कमी या टाइममध्ये मरणार आहोत का बस उद्या मरणार आहोत का परवा मरणार आहोत? करू शकते का कोणी? तर या पाठीमागचं कारण काय हे तुम्हाला बसलेल्या श्रोतेगणाला
याचा जर तुम्ही भावार्थ खरं जर दिलं तर आजची जे काही माझी रक्कम आहे ते संपूर्ण पैसे तुम्हाला, आजचे पूर्ण पैसे तुम्हाला मी आपल्या घरचे 4 हेल गाण ठेवी या कलाकारासाठी, समजलं की नाही? महेश हो बात रखता हो मॅडम जी ना, तुम्ही म्हणा बोलून देणं सोपं आहे, वैसी बात आज या प्रश्नाचं समाधान तुम्ही जर केलं तर आजचे संपूर्ण पैसे तुम्हाला। देखो क्या कह रहा हूं मैं आखिरी संख्या में, उसकी है माया काया झूठी सारे जग में उसकी है माया काया झूठी के